गावाकडची बातमी. ते गाव तिथे आम्ही. गावाकडची बातमी. पांदण रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित. हिरपूर जळकापटाचे हा पांदण रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित. 2011 ते 12 या वर्षात झाले होते भूमिपूजन. शेतातील शेतमाल आणण्याकरिता मारावा लागतो 6 ते 7 किलोमीटरचा फेरा. हिरपूर येथील नागरिकांनी याआधी दिले होते निवेदन, परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. गावकऱ्यांमध्ये रोष. पांदण रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे हाल. चला तर जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश रामगावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया. धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर जळकापटाच्या या पांदण रस्त्यावर या इथं शेतकरी मंडळी बऱ्याच संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली आहे व त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 2011-2012 या कालावधीत या पांदण रस्त्याचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले, परंतु अद्यापही या पांदण रस्त्याच्या या ठिकाणी काम झालेले नाही. यामुळे येथील हिरपूर येथील इथं आपल्या इथे शेतकरी जमलेले आहे. यांचा फार मोठ्या प्रमाणात त्यांचा रोष व्यक्त करण्यात येत आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात जवळपास पायी चालण्यासाठीही योग्य रस्ता या ठिकाणी राहत नाही व त्यांच्या शेतातील माल नेण्यासाठी त्यांना जवळपास 5 ते 7 किलोमीटरचा फेऱ्याने त्यांचा शेतातील माल त्यांना पोहोचावा लागत. या अशातच या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी हिरपूर येथील या पांदण रस्त्यावरील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्यासोबत थोडी आपण चर्चा करूया व त्यांच्या समस्या आपण या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार जी, नमस्कार. नाव सांगा. माझं नाव विलास हरिभाऊ भगत आणि मी 15 ते 20 दिवसाच्या आधी सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडं पाठपुरावा करून येथील सर्व शेतकऱ्याच्या सह्या घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले का तुमचा कमीत कमी 15 ते 20 दिवसात आम्ही तो रस्ता काम चालू होते. एवढ्यात आमचं समाधान झालं नाही. त्यातल्या त्यात 15-20 दिवस उलटूनही त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहायला तयार नाही. त्याच्यासाठी आम्ही आमच्या आता हे रस्त्यावर आम्ही म्हणजे उतरायची सर्वांची आमची ताकदीने आपलं हे आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या रस्त्याचा लवकरात लवकर आमच्या म्हणजे विनंती करण्यात यावी अशी आम्ही तुम्हाला सर्व शेतकरी या नात्याने आणि या रस्त्यावरील सर्व शेतकरी जेवढे असेल तेवढे आम्ही तुम्हाला मनापासून मदत झाली पाहिजे किंवा रस्ता झाला पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. या संदर्भात आपण कोणाला निवेदन दिले होते? माननीय सन्माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही 15-20 दिवसाच्या आधी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची ओसी पण आमच्याकडे आहे आणि 20 दिवसानंतर त्याच्यावर काहीही ॲक्शन नाही साहेब. आता आम्ही जायचं कोणाकडे साहेब? आम्हाला रस्ता नाही, आमच्या शेतातला माल आम्हाला वावरात ठेवावा लागते. मग आम्ही न्याय मागायचा कोणाला साहेब? तुमचे महसूल मंत्री म्हणते का पांदण रस्ते झाले पाहिजे, जो कोणी आडवा येईल त्याची आम्ही PM किसान योजना बंद करू, त्याची आम्ही कर्जमाफी होणार नाही 5 वर्षासाठी. मग असे कोणीच नाही साहेब या रस्त्यानं आणि रस्त्याची सर्वाला आवश्यकता आहे आणि रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी आणखी काही शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहे. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया ऐकून घेऊ. मी दिवाकर राऊत, राहणार हिरपूर आणि आमचं शेत या हिरपूर ते जळगाव पांदण रस्त्यावर आहे. असे बरेच शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. 2011 ते 12 या दरम्यान या हिरपूर ते जळका पांदण रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं आणि त्याचं कामही सुद्धा सुरू झालं होतं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, परंतु काही दिवसानंतर ते बंद करण्यात आलं. आणि हा रस्त्याची एवढी बिकट समस्या आहे की पावसाळ्यामध्ये सोडा, पण आता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पैदलसुद्धा जाता येत नाही. आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आपला शेतकऱ्याचा माल घरी आला पाहिजे, त्याला चांगला रस्ता मिळाला पाहिजे आणि जो कोणी अडवणूक करत असेल किंवा त्याचा माल घरी येण्यासाठी कोणी हे करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं आमचे महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री आपल्या भाषणातून नेहमी सांगतात. परंतु इथे आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतातला माल घरी येण्याकरता एवढी अडचण आहे की 5 ते 6 किलोमीटर फेऱ्यानं आणावं लागते. देवगावच्या बायपासवरून जावं लागते. एवढी मोठी बिकट समस्या आहे आणि आता तर पैदलसुद्धा चालता येत नाही. आणि पावसाळ्यामध्ये तर इतका चिखल असते की का भयानकच असते तिथं. म्हणजे खताच्या बियाण्याच्या थैल्या
खाताच्या थैल्यासुद्धा आम्ही म्हणजे बंडीवर नेऊ शकत नाही, एवढी भयानक परिस्थिती आहे. तरी आम्हाला या माध्यमातून शासनाला नम्र विनंती आहे की या रस्त्याचं काम लवकरात लवकर हे करावं, सुरू करावं आणि या पांदन रस्त्यावर येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या. आत्ताच आम्ही 13/3/2026ला माननीय तहसीलदार साहेब यांना या रस्त्याच्या बाबतीत निवेदन दिलं होतं आणि हे निवेदन दिलं होतं तहसीलदार साहेबांना आणि या रस्त्याच्या इथं 30 शेतकऱ्यांच्या जवळपास 30 शेतकऱ्यांच्या सह्या आहे. या सह्यांचं आम्ही निवेदन दिलं होतं आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की त्यांनी आमदार साहेबाला सुद्धा हे केलं होतं. आम्ही आमदार साहेबाला सुद्धा प्रतिलिपी दिली होती, तलाठी कार्यालयाला सुद्धा प्रतिलिपी दिली होती आणि त्यांनी एन्डॉर्समेंट मारलं होतं की आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये या रस्त्यावर सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल. परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही. कार्यवाही तर सोडाच, अजूनपर्यंत जर ह्या 1 महिन्यात या रस्त्याचं कामकाज सुरू झालं नाही तर मला तर वाटत नाही की पुढच्या वर्षीवर गेला मग आम्ही आमचा माल आणायचा कसा घरी, हा मोठा बिकट प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे आमदार साहेबाच्या माध्यमातून की हा रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं. एवढे बोलतो. मी बालकृष्ण राठी आपल्या चॅनलच्या मार्फत एकच सांगू इच्छितो की शासनाला आणि आमदार साहेबांना एकच विनंती करतो की या पांदन रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. गावाकडची बातमीसाठी मी निलेश रामगावकर, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती.